काल तुम्ही अपक्ष आणि काँग्रेस म्हणून असे 2 अर्ज भरलेले आहेत. काल सकाळी मुहूर्तावर काँग्रेस पक्षाचा समक्ष अर्ज मी दाखल केला, छाननी करून घेतली. त्यासोबत एक अपक्ष अर्जसुद्धा डमी म्हणून जो पारंपरिक प्रथा आहे भरायची, तोही काल भरलेला आहे. आज कार्यकर्त्यांची रॅली करून आम्ही उर्वरित 2 अर्ज आज दाखल करतो आहे. काल नागपूरमध्ये बैठक झाली. बाळासाहेब थोरातांनी सांगितले की आम्ही विशाल पाटलांच्या संपर्कात आहोत, त्यांच्याशी चर्चा करू. तुमच्याशी काही संपर्क झाला आहे का? नाही, ते काय बोललेत अजून मी पाहायचो आहे आणि पूर्णपणे पाहून घेऊन त्याच्यावर लवकरच मी माझं मत मांडेन. विशाल पाटील यांनी काँग्रेसमध्ये अर्ज भरला असला तरी आम्ही त्यांना एबी फॉर्म दिलेला नाही असं त्यांनी सांगितलं. मग ती वस्तुस्थिती आहे. मला काय एबी फॉर्म दिलेला नाही आहे. एबी फॉर्म जमा करायची मुदत ही 19 तारखेला 3 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे 19 आज दिला नाही, 19 तारखेपर्यंत 3 वाजेपर्यंत येईल अशी आम्ही अपेक्षा धरतो. काल महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. चंद्रहार पाटलांनी सांगितले की इच्छा असेल तर मी माघार घ्यायला तयार आहे. हे पहा, काल आणि आज अर्ज भरणार म्हणून आम्ही आधी आमच्या ग्रामदेवताचे दर्शन घेतले. सर्व जिल्ह्यातले महान नेते त्यांच्या सगळ्यांच्या समाधीस्थळावर जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आणि ह्या पूर्ण कार्यक्रमाचा जो दौरा होता, जो खूप रात्री उशिरा संपला. प्रत्यक्ष कोण काय बोलले त्या कालच्या सभेत हे अजून मी पाहिलेलं नाही. आता काही वेळात पाहून येणाऱ्या 1-2 तासाची आमची सभा आहे, त्या सभेत त्याच्यावर सविस्तर उत्तर देईन. नेमकी काय म्हणजे सांगलीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार की बंडखोरी कायम असणार? सांगलीत माझा विश्वास आहे की काँग्रेस पक्ष शिवसेनेला पटवून सांगण्यात यशस्वी राहील. ग्राउंड रियालिटी आपण जी म्हणतो, ही लढाई भाजप विरोधी आहे. ह्या ठिकाणी भाजपचा उमेदवार 2 वेळा निवडून आलेला आहे. त्यात बरेच कारणं आहेत, अंतर्गत भेद असतील, भांडणं असतील. आज तशी परिस्थिती राहिली नाही. काँग्रेस एक संघ आहे, महाविकास आघाडी ताकद वाढलेली आहे आणि तो ह्या ठिकाणी काँग्रेसच भाजपला पाडू शकेल. ही ग्राउंड रियालिटी शिवसेना समजून घेईल आणि येणाऱ्या शुक्रवारपर्यंत हा निर्णय बदलून काँग्रेसचा एबी फॉर्म दाखल करेल. काल तुम्ही अर्ज दाखल केल्यानंतर परत 19 तारखेला संजय राऊत सांगली दौऱ्यावर येत आहेत. तुमच्या उमेदवारीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला परत सांगली दौरा करण्याचा. हे पहा, मी काही दिवसापूर्वी आपल्या माध्यमांमार्फतच ऐकलं की 19 तारखेला चंद्रहार पाटील हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. जर त्यांचा तो निर्णय कायम राहिला तर कदाचित एबी फॉर्म घेऊन राऊतसाहेब येऊ शकतील. पण तो निर्णय बदलला तर काँग्रेसचं कोणतरी येईल, एबी फॉर्म जमा करेल. 19 तारखेपर्यंत थांबूया.